हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल लव अँड जॉयमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजची रेसिपी आपल्या नॉनव्हेज लवर्ससाठी आहे. चला तर मग बनवायला घेऊया. एक पॅन मी छान गरम करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये साधारण 1 चमचा तेल आणि 2 मोठ्या आकाराचे कांदे आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या मी टाकून भाजून घेतलेले आहे. त्यानंतर 3 मिरी, 1 वेलदोडा आणि 1 लहान आकाराची दालचिनी आणि 3 लवंग मी या ठिकाणी घेतलेले आहे. आपल्याला आता मीडियम गॅसवर कांद्यासोबतच हे गरम मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे. छान प्रकारे आपण कांदा भाजून घेणार आहोत. कांदा मस्त लालसर असा भाजून झालेला आहे. आता आपण याच पॅनमध्ये खोबऱ्याचा किस घालून भाजून घेणार आहोत. गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे. खोबरे अगदी 1 ते 2 मिनिटांमध्येच आपले भाजून तयार होते. खोबऱ्याला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजायचे आहे. तुम्ही पाहू शकता 1 ते 2 मिनिटांमध्ये खोबरे छान भाजून झालेले आहे. आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे. आता आपण याची पेस्ट करून घेऊया. तुम्ही पाहू शकता खूप छान पेस्ट झालेली आहे. घट्ट अशी पेस्ट आपली बनवून तयार आहे. आता मी एका कुकरमध्ये 2 चमचे तेल घेतले आहे आणि 2 चमचे लाल मिरची पावडर मी त्यामध्ये घातलेली आहे. मिरची घातल्यानंतर आपल्याला लगेचच वाटलेला मसाला त्यात घालून हलवायचा आहे, कारण मसाला तेलामध्ये टाकल्यानंतर जळतो. त्याच्यामुळे आपल्याला लगेच मसाल्याची पेस्ट त्यामध्ये ॲड करायची आहे. मी इथे पाव चमचा हळद टाकलेली आहे. त्यानंतर 2 चमचे मी या ठिकाणी अद्रक लसूण पेस्ट घातलेली आहे. आता आपण अद्रक लसूण पेस्ट चांगली मिक्स करून यामध्ये घेणार आहोत. मी या ठिकाणी गोडा मसाला, गरम मसाला पावडर आणि चिकन मसाला घेतलेला आहे. साधारण 1.5 चमचा मी हे मसाले घेतले आहेत. आपण आता हे मसाले या मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर 2 चमचे कांदा लसूण मसाला आपण यामध्ये ॲड करून घेऊया. मसाला ॲड केल्यानंतर सगळे मसाले छान असे मिक्स करून आपल्याला घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता मसाल्याला खूप छान तेल सुटले आहे. त्यानंतर जेवढा मसाला आहे तेवढेच मी चवीपुरते मीठ यामध्ये घालून घेणार आहे. आणि आता आपण चिकन यामध्ये थोडे थोडे करून सगळे चिकन आपण घालून घेणार आहोत. आणि आपल्याला पुन्हा एकदा यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार चवीनुसार मीठ घालू शकता. मीठ घातल्यानंतर आपल्याला मसाला आणि चिकन आणि मीठ छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर मी मसाल्याच्या भांड्यात थोडेसे पाणी घेऊन कढीमध्ये घालणार आहे. आता आपल्याला कढी छान मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता मला अजून पाणी हवे आहे, त्याच्यामुळे मी अजून पाण्याचा वापर करत आहे. तुम्हाला जर पातळ घट्ट हवी असेल तसं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कढीमध्ये पाणी घालू शकता. अशा पद्धतीने कढीला उकळी आलेली आहे. आता आपण कुकरचे झाकण लावून कुकरला 2 शिट्ट्या देणार आहोत. 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. गॅस बंद देखील केलेला आहे. आता आपण झाकण उघडून बघणार आहोत. तुम्ही पाहू शकता कढीला खूपच सुंदर असा लाल रंग आलेला आहे. आपले चिकन खूप छान शिजलेले आहे. चिकन फक्त 2 शिट्ट्यामध्ये शिजून तयार झालेले आहे. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर टेक्स्चर आलेले आहे. अशा पद्धतीने आपली चिकन करी बनून तयार झालेली आहे. तुम्ही या पद्धतीने चिकन करी नक्की ट्राय करा आणि मला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये कळवत राहा. आणि चॅनेलला सबस्क्राईब, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.